आपल्या या ठिकाणी आपण स्वतः ज्या ठिकाणी मेंबर आहे, मी पण मेंबर आहे, अशा ठिकाणी अशा कार्यक्रमाची फार आवश्यकता आहे. कारण प्रत्येक जण कालिदासमध्ये जाऊन किंवा नाट्यमंदिरात जाऊन बघू शकत नाही. हा एक छोटासा प्रकार आहे. जसं आपण नाटकात बघतो तसंच फील तुम्हाला या ठिकाणी येणार आहे. तर माझी एक खूप इच्छा होती की शारदा बहुउद्योग संस्थेमध्ये शारदाताई गायकवाड आणि मी स्वतः किशोर पाठक सोबत सरांसोबतच काम करत होतो. त्यावेळेस आमचं बराच वेळ बोलणं झालं होतं आणि शैलेश भाऊंशी पण बोलणं झालं होतं. मागच्या वेळेस पण शैलेश भाऊ म्हणाले की एक कार्यक्रम करा तुम्ही, बाकी सगळं मी करतो. आणि त्यांनी या ठिकाणी आम्हाला अरेंजमेंट पण करून दिली. आणि खूप आनंद वाटतो की आपल्या लोकांसमोर आपला आपण कार्यक्रम सादर करतो ना, त्याचा आनंद जो मिळतो ना तो खूप असतो. आणि आम्हा कलाकार लोकांना तर तो हवाच असतो, पण आपली माणसं आपल्या समोर जर केलं तर त्याचं एक वेगळेच एक समाधान या ठिकाणी मिळतं. तर या ठिकाणी आता जास्ती वेळ न करता मी आपल्या अभिवाचनाला तर सुरुवात करतोय, पण त्या अगोदर शैलेश भाऊंचं सत्कार आमच्या संस्थेमार्फत आम्ही करू इच्छितो. त्या ठिकाणी गायकवाड सर यांनी शैलेश भाऊंचा पुष्पगुच्छ आणि मोमेंटो देऊन सत्कार करावा ही नम्र विनंती. टाळ्यांच्या गजरात स्वागत करतो त्यांचं. आज एक गुरुपौर्णिमेनिमित्त खूप एक सुंदर असा योग जुळून आला आहे. आम्हाला जे दोन गुरु लाभले होते, कैलासाची शारदाताई गायकवाड आणि कवी किशोर पाठक सर यांच्या, तुम्ही तर कविता तर मला वाटते सगळ्यांनी तर ऐकल्याच असतील नाशिकमध्ये. यांचे फार मोठे छान कार्यक्रम असतात आणि आम्ही प्रत्येक पाड्यावर जाऊन हे कार्यक्रम करत असतो. प्रत्येक ठिकाणी आमचे कार्यक्रम होत असतात. मागील 20 वर्षापासून आम्ही लोक या संस्थेमध्ये जॉईन आहोत आणि त्यांच्या माध्यमातून एक इच्छा होती की या ठिकाणी कार्यक्रम तो आज संपन्न होत आहे आणि या गुरुपौर्णिमेनिमित्त आम्ही तो कार्यक्रम ठेवला आणि शैलेश भाऊंनी तो आम्हाला साथ दिली. त्याबद्दल मी त्यांचे आभारच मानतो. आणि शैलेश भाऊंना सांगतो की अभिवाचनाच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी आपलं 2 शब्द मनोगत सांगावं आणि कार्यक्रमाची सुरुवात करावी असं त्यांना विनंती करतो. आजच्या एकांकिका जो वाचन आहे, या कार्यक्रमाच्या निमित्त उपस्थित सर्व आमच्या ज्येष्ठ नागरिक संघाचे महातारे, म्हातारे नाही, महातारे, जे तारेवरती तेवढे महान तारे सगळे, आपल्या सर्वांना नमन. दुर्गामाता ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सन्माननीय रमेश डाळे, सगळी कार्यकारिणी, शरकर कावळे, दिलीप सोनवणे उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष मनोज चिमनकर साहेब, उपस्थित जालिंदर गायकवाड, राजेंद्र चिंतावार. मी शारदा गायकवाड आणि किशोर पाठक यांच्याबरोबर बऱ्याच प्रोग्राममध्ये सामील झालेलो आहे. त्यांच्यामुळे मी 5 विद्यार्थी दत्तक देखील घेतले होते. मी तो काळ जो आहे तो 15-20 वर्षापूर्वीचा असावा. त्यावेळेस मी काहीतरी 28-30 वर्षाचा असेल. बाळा काय मध्ये पैसे देतो का? तर तेव्हा मी 5 विद्यार्थी दत्तक घेतले होते. त्यांच्या शिक्षणाचा खर्च देखील मी उचलला होता. नंतर आंध शाळा होती नाशिक रोडची, त्या शाळेतही विलास गोडशे, आपलं नाव घ्यायचं विसरलो मी, आपण आधी तर हे प्रेसचे पुढारी होते, की गाडी आता रिटायर्ड झाले गोडसे साहेब. आणि गोडशे म्हटलं का तुम्हाला सांगायची गरज नाही का हो? गोडशे नावाला एक बारस आहे. तर आज तसं आजही मतमोजणी वाटतं. आजही काही गोडशेंचं काय होईल ते ठरणार आहे आज त्या प्रेस कामगारांचं. त्याच्यात आमचा भाऊ बी आहे सुनील ढगे. ते सुनील ढगे नाट्य परिषद चित्रपट महामंडळ म्हटलं की तुम्हाला सांगायची गरज नाही. गेल्या 15 वर्षापासून उत्तर महाराष्ट्रामध्ये जी निवड होते ती आमच्या घरातूनच होते. आणि आमचा मोठा भाऊ जो आहे तो महाराष्ट्र शासनाच्या जे ज्येष्ठ कलावंत आहेत त्यांना जे मानधन दिलं जातं त्या बॉडीवर आहे तो. ज्याला तुम्हाला जसं पेन्शन म्हणतो तशी ती पेन्शनला नाव मानधन आहे. तो देण्याचा अधिकार उपाध्यक्ष म्हणून त्यालाही आहे.
तो सेन्सॉर बोर्डावर पण आहे आणि नाट्य परिषद चित्रपट महामंडळावर आहे. आम्ही देखील, मी आता म्हणजे 2002 नंतर डायव्हर्ट झालो. 2002च्या आधी मी जवळपास 7 ते 8 नाटकात कामं केली आहे. पंख नसलेले पक्षी हा एकांकिका देखील मी केली होती. कोण म्हणतो टक्का दिला, शांतीचं कार्ट चालू आहे. मी धनंजय वाबळे, तो धनंजय आता सिरियलमध्ये काम करतो. धनंजयने मी बरोबर काम केलेलं आहे. माझ्या ज्यावेळेस बबनराव घोलप होते आमदार, तेव्हा त्यांच्या हस्ते माझा पसा नाट्यगृह नाही कालिदास कला मंदिर इथं देखील शो झाले आमचे. पण मी नंतर मला बाजूला करून घेतलं. मी मग सामाजिक कार्य राजकारणात मी येऊन गेलो आणि पुढे मग हे गाण्याची आवड आहे तेवढी जोपासत असतो मध्ये मध्ये. तर ह्या कार्यक्रमात आता फार न लांबवता, कारण आमचा पुढचा आमचा कार्यक्रम आहे, आमच्या ज्येष्ठ नागरिक संघाचे काही वाढदिवस आहे आणि येणाऱ्या काळामध्ये दरवर्षीप्रमाणे 26 ते 29 जुलै रोजी आमच्याकडे गेल्या 20 वर्षापासून 4 दिवस कार्यक्रम चालतात. त्याचं कारण म्हणजे माझं प्रगट दिन. मी जन्माला आलो त्यामुळे त्याच्यामुळे 4 दिवस प्रोग्राम करत असतो आम्ही. त्याची रूपरेषा देखील आम्हाला ठरवायची आहे. तर मी जास्त वेळ न घेता तुमच्यात एक अध्यक्ष या नात्याने डाळे साहेबांनी सांगतो की आपण हे 2 शब्द सांगा. प्रोटोकॉल नसला तरी पण बोला, कारण मी संस्थापक अध्यक्ष आहे, पण बोलून घेतो. नमस्कार. आजचा हा जो कार्यक्रम आहे हा अतिशय चांगला आहे. त्याचा आस्वाद तुम्ही घेणारच आहात. तुम्ही जास्त वेळ न घेताना त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी त्याच्या कार्यक्रमात सुरुवात करावी. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि सगळ्यांनी मोबाईल सायलेंटवर ठेवा. हॅलो हॅलो. नमस्कार. रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून गुरुपौर्णिमेनिमित्त शारदा बहुउद्देशीय संस्था आणि दुर्गामाता ज्येष्ठ नागरिक संघ नाशिक रोड यांच्या संयुक्त विद्यमाने सहर्ष सादर करीत आहोत एक हळवी एकांकिका, प्रेम असावं तर असं. लेखक राजेंद्र चिंतावर, संगीत आणि दिग्दर्शक भूषण भावसार, माधव बाबा महेंद्र चौधरी, माधवी आई कल्पना सोनार, मयूर मुलगा ओम जाधव, मानसी मुलगी शिवानी कौशल, देशपांडे काका राजेंद्र चिंतावार, देशपांडे काकू रचना चिंतावार आणि विशेष सहकार्य कल्पना सोनार सहर्ष सादर करीत आहोत प्रेम असावं तर असं. प्रवेश पहिला. एक सामान्य घर आहे, 1 BHK. बेडरूममध्ये एक पलंग आहे, हॉलमध्ये TV, सोफा, छोटं कपाट, किचनमध्ये गॅस व इतर स्वयंपाकाची भांडी. एकंदर मध्यमवर्गीय घर. घरात 4 मेंबर आहेत. आई किचनमध्ये, वडील हॉलमध्ये TV पाहत आहेत, मुलं बेडरूममध्ये अभ्यास करत आहेत. संभाषण नाही, प्रत्येक जण आपल्या कार्यात मग्न आहेत. काय झालं आई? काय झालं काय? काही नाही रे, जर हातावर तेल उडालं. पण माझ्या आवाजाने तुम्ही आलात, परंतु तुमचे पिताश्री त्यांना काही फरक पडला का? आले का ते? नाही आले. मला माहिती होतं ते येणारच नाही म्हणून. हे बघा बाबा आलेत. हे बघा मी आलोय. अरे तुम्ही इथे काय करताय? बाबा आईला लागलंय. हो 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 बरं, चला तुम्ही चला तुमचा अभ्यास करा, आम्ही दोघं बघून घेऊ. काय काय बघून घेऊ? हा? तुम्ही आणखी आगीत तेल ओतू नका. चला, तुम्हाला दोघांना अभ्यास करायला सांगितलं ना, चला निघा. बघू प्रिये, तुझा हात बघू. अहो, काय सारखं पोरांसमोर? चल नाही, आता आपलं काही काम नाही. आता ते सांभाळून घेणार. ए ताई, हा? डीजे लाव का? नाही तर शेजारच्यांना सगळं ऐकायला जाईल. हो लावते. प्रिये प्रिये भांडण
मुलांनो चला जेवायला चला. येत आहे ना? हो. अहो ते बाकीचं सगळं तुम्ही घेऊन या. अहो अहो ऐकताय ना? हो हो आणतो डार्लिंग, काळजी करू नकोस. आणि तो टीव्हीचा आवाज कमी करा बरं. आणि हो सावकाश आणा नाही तर झरपडाल मागच्या सारखे. अरे काय गंमत झाली होती ना. सगळ्यांचा काय अवतार झाला होता. खरंच पाय इकडे, हात तिकडे, डाळ तर कोणीकडेच. सगळ्यांचे चेहरे चेहरे पाहण्यासारखे झाले होते. खरंच खरंच खरंच. त्यात मिळवणे सेल्फी पण काढलेला हो होता. ना. अरे तोच फोटो पाहून ना इतकं हसायला येतं. अहो ते वरण कसं चाललं होतं हो आता? ना. अरे रिमोट कुठे कुठे कोणी पाहिला का? काय हा? नियम माहिती नाहीत का? जेवताना टीव्ही पाहायचा नाही. हा अरे तुम्हाला नियम माहित नाही का? जेवताना टीव्ही पाहायचा नाही असा. मी सोडून. का तुम्ही का आता तुम्हाला काही वेगळं सांगू का? अगं म्हणजे बंद करायला जवळ असायला पाहिजे ना. मग लगेच बंद करता येतो टीव्ही. बरं बरं पुढे. बरं ते जाऊ द्या. मयूर मानसी हाय. तुम्ही कॉलेजची फी भरलीत ना? हो. मग पावती फाईलला कोण लावेल? हो सॉरी आई, जेवण झालं की लगेच लावते. पण आई तुलाही कसं सर्व लक्षात राहतं ग? अगं सोपंय बाळा. उद्या काय करायचं ते आजच ठरवलं की उद्याचा वेळ वाया जात नाही आणि घाई पण होत नाही. त्यासाठी काय आवश्यक असतं? नियोजन. हो काय? का हसला तुम्ही? मी काय वेगळं बोलले का? आणि तुम्ही पण त्यांच्या अगं नाही ग, सहजच. मी म्हंटल आता तुम्ही भांडताना सुद्धा नियोजन करता की काय? जाऊ दे रे. अरे आमचं गुपित आहे ते. तुम्हाला मजा येते ना? येते की नाही मजा? मग बस. अहो मुलांसमोर असं बोलायचं का? का नाही? का नाही? अरे आपली मुलं सज्ञान आहेत. आपण त्यांच्या सोबत सगळं काही शेअर करतो की नाही? मग हे का नाही? तुमच्या समोर ना काही बोलायचं म्हणजे गाढवा समोर वाचली गीता. बघा मुलांनो, तुमची आई मला गाढव म्हणाली. मग त्याच न्यायाने ही कोण? गाढवी. अरे आईला गाढवी बोलता. मग हे कोण? गाढवाची पिल्लं. ए, आई, काय ग? बस 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 गाढवपणा पुरे. ब्लॅकआउट. प्रवेश दुसरा. संध्याकाळची वेळ. मयूर आणि मानसी दोघंही अभ्यास करत आहेत. आई वडील किचनमध्ये आहेत. स्वयंपाकाची व उद्याच्या ऑफिसची तयारी करत आहे. मानसीताई, ए मानसीताई, ऐक ना. हे काय रे? मी अभ्यास करते ना. अगं ऐक ना. बरं तू बोल. मी अभ्यास करता करता ऐकते. खूप अभ्यास आहे रे मला. आता बोल ना. जाऊ दे मग, तुला अभ्यास आहे ना. नंतर कधीतरी. मी तर ते सुट्टीबद्दलच बोलणार होतो, पण जाऊ दे, तुला वेळच नाही सो. ए मयूर आता सांग काय बोलत होतास तू? बोल लवकर. बरं ताई, हम्म. अगं आपले आई बाबा दोघेही कमवतात, हो. छान ऑफिसलाही जातात, हम्म. रोजचं कसं प्लॅनिंग करतात. हम्म. ऑफिसचा ताणतणाव घरी जाणून देत नाही. हम्म. आणि मग शनिवार आलं की यांना असं काय होतं काय माहिती, 2 दिवसाचं शेड्यूल एकदमच करतात. हे बघ, रविवारी पूर्ण दिवस गायब आणि शनिवारी आपल्यासोबत वेळ घालवतात. मला तर काहीच कळत नाही बघ यांचं असं जगावेगळं वागणं. जाऊ दे ना रे. अरे आपले आई बाबा आपल्याला कधी रागवलेत का? नाही. कधी चिडले का? कधी आपल्याला मारले का त्यांनी? नाही ग, अरे किती छान समजून सांगतात रे ते आपल्याला. ते तर खरंय. मग अगं माझ्या मित्रांकडून त्यांच्या आईबाबांचं ऐकतो ना, तर माझ्या अंगाला काटाच उभा राहतो. ते नेहमी म्हणतात, आई बाबा घरी नसले की आम्हाला बरं वाटतं. मग हाच तर फरक आहे ना इतरांच्या आणि आपल्या आई बाबांमध्ये. मला तर दोघांचा खूप अभिमान वाटतो. पण मयूर, मग तुझा प्रॉब्लेम काय आहे रे? ए तसं नाही ग. बघ, शनिवारी हे दोघं त्यांचा वेळ आपल्यासाठी देतात. मग रविवारी काय होतं काय माहिती, आपल्या दोघांनाही एकटं सोडून एकटेच एन्जॉय करतात. म्हणजे ते दोघं रविवारी एन्जॉय करतात याचा तुला प्रॉब्लेम आहे तर. पण ते मला सांग मयूर, ते आपल्याला रविवारी कुठल्याही बंधनात ठेवतात का? नाही ना. फक्त एवढं सांगतात की जे काही करा ते पूर्ण विचारांती करा, जेणेकरून आपल्या वागण्यामुळे कोणी दुःखी होणार नाही. आपलं बोलणं सुद्धा दुसऱ्यांच्या जिवारी लागेल असं बोलू नये. हेच तर ते नेहमी आपल्याला सांगतात ना, आणि स्वतःही तसेच वागतात. मग काय झालं रे, एक दिवस त्यांनी स्वतःसाठी दिला तर बाकी इतर दिवस ते आपल्यासोबतच असतात ना.
हो ताई खरंय, पण अगं आई बाबांची एवढी सवय झाली आहे ना की ते एक दिवस जरी घरी नसले तर मन बेचैन होतं ग. हो, हे खरं आहे हा. आपल्या दोघांसाठी ते एवढं सर्व काय करतात की आपण त्यांच्यासाठी काय करायला लागलो की ते सांगतात. अभ्यास करा, मित्रांशी गप्पा मारा, टीव्हीचे शिकण्यासारखे कार्यक्रम पहा. पुढे जाऊन तुम्हालाच हे सर्व काय करायचं आहे, कारण आम्हा दोघांना तुम्हाला खूप मोठं झालेलं पाहिजे आहे. मग त्यांचं एवढंच स्वप्न आपण पूर्ण केलं पाहिजे ना. हो ग, इतर आई बाबांसारखे नाही आपले आई बाबा. जाऊ दे, ते आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटत आहे, म्हणून आपण त्यांची स्वप्न पूर्ण करूया. हो, पण त्यासाठी आधी झोपायला हवं ना. तेव्हाच तर सगळी स्वप्न पूर्ण होतील ना. झोपतो आता, चल. ब्लॅकआउट. प्रवेश तिसरा. दोघही मुलं झोपलेली असतात. घड्याळात सकाळचे 7 वाजलेले असतात. मुलांनो, चला उठा, सर्व आवरून घ्या. तुमच्या आवडीची डिश बनवली मस्त मी नाश्त्यासाठी. चला, आपल्याला बाहेर पिकनिकला जायचंय ना. अरे उठा रे लवकर. आई, तुला कंटाळा येत नाही का ग? कसला? सगळं कसं रुटीन फिक्स असतं तुझं. मला तर असं वाटतं की तुम्ही दोघांनी आराम करावा मस्त, आणि आम्ही दोघांनी तुम्हाला मदत करावी. त्यासाठी आधी उठावं लागतं लवकर. पण असं कधीच होत नाही ना. आम्ही उशिरा झोपतो, उशिरा उठतो, पण तुम्ही कसं तुमचं रुटीनच चुकवत नाही. हे आई, तुला वाटत नाही का ग काय? कधीतरी आपण खूप वेळ झोपावं, मस्त उशिरा उठावं? वाटतं रे, पण मग पूर्ण दिवस असा फक्त काय आराम करण्यात वाया घालायचा का? मग आपल्या ट्रिपचं काय होणार? अरे, आपण सर्वजण एकत्र येऊन जो वेळ आपण आनंदात घालवतो ना, त्यामधून मला पुढील 5 दिवसाची ऊर्जा मिळते, आनंद मिळतो, आणि तो मला घालवायचा नाहीये. चल उठ, आधीच बराच उशीर झालाय, उठ बरं पटकन. ए आई, तू लहानपणापासून अशीच आहे का ग? म्हणजे नाही, मला तर वाटतं ना तू एखाद्या कडक आश्रमातून तयार झालीस. नियम म्हणजे नियम. चला उठा, सकाळ झाली, इतके इतके वाजले. उठा, इतके इतके वाजले. झोपा, इतके इतके वाजले. नाश्ता करा, इतके इतके वाजले. स्वयंपाक करा. चला मुलांनो, नाश्ता तयार आहे. आपल्याला पिकनिकला जायचंय ना. चला हो, चला. चला. हो हो, चला चला. बाबा, आपण ट्रिप शनिवारीच का काढायची? आपण तर रविवारी पण जाऊ शकतो ना. हो बाळा, जाऊ शकतो, पण रविवार हा दिवस आमच्यासाठी राखीव आहे. अरे तसाच तुमच्यासाठी पण राखीव आहेच की. कारण सोमवारी ऑफिसला जाताना ना एक नवीन चैतन्य वाटलं पाहिजे. त्यातून आम्हाला मिळतं ते. आणि माझ्या मते प्रत्येकाला प्रायव्हसी हवी असते. हा, कोणी सांगतं किंवा कोणी सांगत नाही एवढं. हे बघा, जेव्हा आपण एकांतात असतो ना, तेव्हा खूप विचार करून आपण आत्मपरीक्षण करू शकतो की माझं कुठे चुकलं, मी उद्या काय करायला पाहिजे, याचाही निर्णय घेता येतो. कळलं का? बाबा, हम्म? मला पटलं तुमचं म्हणणं. गुड. पण बाबा, जीवन हे फक्त एका चौकटीसाठी मर्यादित असतं का? नाही म्हणजे जीवनाचा आनंद वेगळ्या पद्धतीने घेता येत नाही का आपल्याला? नाही, मला काय वाटतं माहिती का? काय ग? अरे, आपला आनंद कशात आहे हे आपण एकटे कसं ठरू शकतो? समोर कोणी असलं तर आपण एकमेकांना आनंदी आहोत असं म्हणू शकतो ना. राईट. राहिला चौकटीचा प्रश्न, तर चौकट ओलांडली की आपण फक्त आपला विचार करून आपल्या मनाप्रमाणे वागत राहू. मग आपण दुसऱ्यांचा विचार करणार नाही. हो ग ताई. त्याला कसं वाटेल? आपल्या वागण्यामुळे तो दुखी तर होत नाहीये ना. हा पण आपण विचार केला पाहिजे. मग मला काय वाटतं माहिती का? चौकटीत राहूनच नियम पाहून आपण समाजाशी एकरूप झालं पाहिजे. अच्छा, अगदी बरोबर आहे मानसी. नाही नाही, म्हणजे तुझंही बरोबरच आहे म्हणा. हे बघा, तो करतो किंवा तू करते म्हणून मीही करायला पाहिजे असं काही नाही. कुठलाही निर्णय ना हा पूर्ण विचारांती आणि सर्वांनी मिळून मग घेतला पाहिजे. बऱ्याचदा काय होतं माहिती का, आपण नुसतं बोलून जातो किंवा एखादं काम पटकन करून जातो, पण मग नंतर आपल्यावरच पश्चाताप करायची पाळी येते. म्हणून नियोजन मग करून कुठलंही काम जर केलं ना तर ते अगदी सुरळीत होतं. म्हणजे असा माझा तरी आजपर्यंतचा अनुभव आहे. कळलं का? हो. अरे अरे मुलांनो, आपण बोलत काय बसतो? हा, चला पिकनिकला जायचंय. हा, हो, चला, चला. चला चला चला.
आज जेवणात मीठ जरा नाही नाही म्हणजे चांगलंच होतं, मीठ चांगलंच होतं, चला चांगलं म्हणजे जास्त नव्हतं, जेवण चांगलं होतं असं. पुरे, चला आता ब्लॅकआउट. प्रवेश चौथा. सगळे उच्च करून वगैरे बसतात. संध्याकाळची वेळ. सर्वजण पिकनिक करून येतात. सर्वजण थकलेले असतात व सोफ्यावर बसतात. अरे असे बसताय काय? हा चला चला सर्व फ्रेश व्हा, तुमच्यासाठी छान चहा करतो मी. चला, चला. बाबा तुम्ही थकलात नाही का हो? बसा ना थोड्या वेळ, नाही, नंतर नाही करू. नाही नाही बाळा, अरे थकवा येतो पण तो जातो सुद्धा. मात्र गेलेली वेळ परत येत नाही. घड्याळाचा काटा उलटा फिरतो का? नाही. हा, आपण सर्वांनी घड्याळाच्या काटाप्रमाणे वागलं पाहिजे. आजचं काम उद्यावर टाकणं ही सवयच नको. हा चला मी चहा करतो, उठा पटकन. ही आई बाबा असेच आहेत का गं पहिल्यापासून? नाही ग, ते तसे नाही. आपल्याला किती समजून घेतात ना. मग तुम्ही भांडत पण करतात ना? तुम्ही दोघं भांडत नाहीत का? हो, मग तुम्हाला एकमेकांचा राग येतो? पण तो माझा भाऊ आहे ना. हा असंच आमचंही तसंच आहे. राग आला अबोला झाला की ते तेवढा पुरताच असतं, मर्यादित. हो आई, म्हणून तर आम्हाला तुम्हा दोघांचा खूप अभिमान वाटतो. हो खरे. त्यामुळे तुम्ही दोघं एक दिवस जरी दिसला नाही ना तरी मन बेचैन होतं ग. ढॅन टा ढॅन, जब मन बेचैन हो जाए तो पियो मेरी स्पेशल चाय. ढॅन टा ढॅन. पुरे, चला आता. मयूर मानसी, तुमचं दोघांचं उद्याचं प्रोग्रामचं प्लॅनिंग झालंय का? हो. आणि हा ते आजच ठरवून घ्या व्यवस्थित. हा आणि उद्या मित्रांबरोबर मस्त धमाल करा, हो बाबा. आनंदी राहा. रिमोट कुठे आहे ते सांगा फक्त. आणि आहो हा चला. हा हा ए मयूर, आई जरा आज थकल्यासारखी वाटली ना? मला पण ते जाणवलं ग. अगं ऑफिसचं काही वर्कलोड असेल तिला. सरकारी खात्यात कसं सगळ्यांचं ऐकावं लागतं आणि त्यात आईला कुठल्याही कामासाठी नाही म्हणायची सवयच नाही. हो ना रे, आईची खूप काळजी वाटते रे. आता हल्ली बाबा पण खूप मदत करतायत आईला. आईशी भांडत पण नाही. एक मिनिट, म्हणजे तुला आईबाबांनी भांडावं असं वाटतंय का? ए नाही रे, मग त्यांच्या भांडणात पण प्रेम असतं रे. कधीच एकमेकांवर फार काळ राग धरत नाहीत ते. तिथल्या तिथे विषय सोडून देतात. हा हेच 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 आपण शिकायला पाहिजे. कुठलाही राग फार काळ धरू नये. ते सोडून दिलं की दोघांचं मन निर्मळ होतं आणि आनंदही घेता येतो. म्हणून म्हणून मी तुला सांगत राहतो, भांडत नको जाऊ माझ्याशी. याची बरे. हा पण हे बरोबर पण आहे. माझ्या मैत्रिणी नेहमी मला म्हणतात, काय ग? मानसी तुला आमचा राग येत नाही का ग? मी काय म्हणते माहिती का? नाही, त्यामुळेच तर तुम्ही माझ्या एवढ्या जवळ आहात ना. मला जर का तुम्ही आवडतात तर मी तुमचा राग का करायचा? अरे चला आता आजची कामं उरकून घेऊ. हम्म. कॉलेजचं सबमिशन बाकी आहे यार. आजच्या आज संपायला पाहिजे ते. उद्या मित्रांसोबत जायचंय ना. हे म्हणजे तुझं झालं नाही अजून? नाही ना, माझं तर पूर्ण प्रोजेक्ट कम्प्लीट झालाय. बसतो आता मी पण. ब्लॅकआउट. प्रवेश पाचवा. माधव लाईट लावतो. माधवच्या हातात मोठा डबा, तसे 2-3 डबे, पिशव्या, पाण्याच्या बॉटल सर्व टेबलवर ठेवतो आणि आवाज देतो, मानसी, मयूर, अरे आम्ही दोघं निघतोय रे. हो बाबा. हा तुम्ही पण तुमच्या मित्रांना भेटून शॉपिंग करून वेळेवर घरी या. आम्ही पण लवकरच येतो बरं का. आणि हो, रात्री सर्वजण जेवण एकत्र करू बरं का? हो. बाय. बघितलं बघितलं ताई, काय रे? आज पण आई किचन मध्ये 3-4 डबे भरत होती. तुम्ही दोघच आहे ना असं विचारलं तर म्हणती कशी? काय रे? अरे जेवताना कोणी आजूबाजूला आलं की त्यांनाही देता येतो. बरोबर. देण्यातच आनंद असतो रे. बरोबर आहे रे आईचं. तिला ना सर्वांना सोबत घेऊन चालायचं असतं. त्यातच तिला आनंद मिळतो. मग ज्यात तिला आनंद मिळतो ती गोष्ट सर्वांनीच करावी असं तिला वाटतं रे. हो बाई, तत्वज्ञान पुरे. मी निघतो पुढे. तू तुझा आवरून घे. हो आणि हा, घराला लॉक कर बर का. हो रे. आईनी मैत्रिणीसाठी दिलेला डबा विसरू नकोस. हो. आणि लवकर घरी ये. हो बर का पप्पा. ब्लॅकआउट.
प्रवेश 6वा. स्टेजवर उजेड होतो. डबे, बॅगा, पिशव्या सगळं काही हॉलमध्ये असतं. सर्वजण थकलेले असतात. त्यात आई जरा जास्तच थकलेली असते. मग मुलांनो, आजचा दिवस कसा गेला? एकदम मस्त. आम्ही तर दोघांनी खूप एन्जॉय केलं बाबा. तुम्ही केलाच आहे की नाही? हो बाबा, हम्म. आम्ही पण खूप एन्जॉय केला. बाबा, हम्म? आई आज थकल्यासारखी वाटते. ती काही बोलत पण नाहीये. हो बाळा, आम्ही खूप एन्जॉय केलं ना, त्यामुळे थोडस थकली असेल. आराम केला की होईल ती फ्रेश. आई, माधवी, माधवी, हा चल तू आराम कर. स्वयंपाकाचं झालं की उठवतो. आई, तू आज आरामच करायचा. आम्ही तिघे मिळून आज स्वयंपाक करणार. हो आई, तू आज मस्तपैकी आराम कर. किती काळजी करतात रे तुम्ही सर्वजण माझी. मी आराम करते म्हणजे उद्या फ्रेश होईल. ऑफिसचं पण काम पूर्ण करायचं आहे मला. नाही आई, आज ऑफिसचं काहीच काम करायचं नाही. हा? फक्त आराम करायचा, अशी या पुत्राची गोड आज्ञा आहे. गोड पुत्राची गोड आज्ञा मान्य आहे. मयूर, हा? आता आपण बाबांना मदत करूया. हो चालेल. मी स्वयंपाक करते, तू भांडी घास. तू भांडी घास तर. तू भांडी घास. तुला चांगलं येतं, तूच घास. भांडी तर तूच घासणार, कारण की बायको घासायला सांगेल ना, तोपर्यंत शिकून जाशील. चल चल. अरे भांडे बास, आपलं भांडण बास. मी भांडण घासतो. आपलं ते भांडण बास, भांडे मी घासतो. हा, तुम्ही तुमचा अभ्यास करायचा. चला, मी सगळं काही आज करणार आहे. अहो बाबा, अशी या पिताश्रींची आज्ञा आहे. चला. अहो पिताश्री, चला. तुमची आज्ञा मान्य आहे. गुड. चला. ब्लॅकआउट. प्रवेश 7वा. माधव बेडरूम मध्ये माधवीला घेऊन येतो. माधवीला बसवतो. माधवी, हम्म. हे ऑफिसचं काम जरा बाजूला ठेव. अहो थोडंच राहिलंय ना. नाही, वाच थकलीस, आज आराम कर. नाहीतर तू काही दिवस ऑफिस मधून रजा घेतेस का? नाही हा. बर ठीक. हा? एकदा आपण मुलांशी याविषयी बोलायचं. नाही नाही, ठीक आहे, ठीक आहे. आपले आपलं ठरलंय ना, त्या विषयावर काहीच बोलायचं नाही म्हणून. ठीक आहे. तुम्ही मला वचन दिलंय, मग का काढता हा विषय? असं नाही ग, उगाच मुलांना संशय नको की आपल्यापासून आई बाबा काहीतरी लपवत तर नाहीत ना. नाही, तसं काहीच होणार नाही. आपण आपलं रोजच्या सारखं रुटीन चालू ठेवू. त्यांचा अभ्यास खूप महत्वाचा आहे. आणि राहिलं ऑफिसचं, तर मी रजा नाही घेणार, कारण तिथे मी स्वतःला कामात गुंतवून ठेवू शकते. म्हणजे इथे कुठलेच विचार माझ्या मनात येत नाहीत. आणि तुम्हाला माहिती ना, मी ऑफिसचं कुठलंच काम अर्ध्यावर सोडत नाही म्हणून. मी संपूर्ण काम पूर्ण करणार आहे. तुम्ही रोजचं रुटीन चालू ठेवा आणि सर्व कामं पूर्ण करा. अगं बाई, सर्व कामं पूर्ण करतोय ग, पण ते करताना माझं मन मात्र तुझ्याजवळच असतं ग. हे बघ, लग्नापासून आपण ज्या पद्धतीने सर्व नियोजन केलंय ना, त्यात तुझा आणि माझा निर्णय आतापर्यंतचा एकच होता. हो, बरोबर आहे तुमचं. आणि त्याचमुळे आपण आजपर्यंतच्या सर्व चांगल्या वाईट परिस्थितीवर मात करून या सुखापर्यंत आलोय ना. खरं. आणि आता त्याचा आनंद घ्यायची वेळ आली तर आत्ताच का बरं नियती आपल्याशी असा खेळ खेळती? जे आपल्या हातात आहे ना, ते सर्व करायचं. बाकी त्या परमेश्वरावर सोडायचं. आपण जे दुःख भोगलंय ना, ते मी माझ्या मुलांच्या वाट्याला नाही येऊ देणार. हो ग, पण बस, चला चला, आता मुलांची छान गप्पा गोष्टी करूयात आपण. बरं ठीक आहे, ठीक आहे, तू म्हणतेस तसं कर. चला, मुलांना जेवढा वेळ देता येईल तेवढा वेळ देऊ. ठीक आहे, चल चला. चल चल. ब्लॅकआउट. प्रवेश 8वा. हॉलमध्ये लाईट लागतो. सर्वजण जेवायला बसतात. टीव्ही चालू राहतो आणि गप्पा मारतात.
खरंच सुंदर आहे ही मयूर तू आवाज वाढव ना. एवढा अवस्था आहे ना, ऐकायला येत नाही का बहिणी? ए मयूर वाढव ना. काय गं? ए मयूर प्लीज ना वाढव ना आवाज. किती बोर सिरियल ती. ए आवाज कमी करा आधी त्या टीव्हीचा. बंद करा तो टीव्ही. होय. ए मयूर जेवण झाली का तुमची? वा, काय मस्त स्वयंपाक झालाय. तुमच्या दोघांच्याही हाताला काही चव आहे काय? आता तर आम्हाला हॉटेलचं सुद्धा खायला आवडत नाही, पण काय करणार, मित्रांसोबत खावं लागतं ना. आई बाबा माझ्या मैत्रिणी पण खूप कौतुक करतात तुमचे. म्हणतात की तुमचं कुटुंब किती छान आहे. हॉटेलमध्ये गेले ना तर मला चिडवतात की आता तुझं कसं होणार, तुला ते इथलं काहीच आवडत नाही. नका नका एवढा डोक्यावर चढवा आम्हाला. आम्हाला माहिती तुम्ही दोघं छान एन्जॉय करतात म्हणून. अरे हेच तर दिवस आहेत तुमचे एन्जॉय करायचे, नवीन शिकण्याचे, प्रत्येक गोष्टीत इंटरेस्ट घ्यायचा, म्हणजे कधी बोर नाही होत. मला हे आवडत नाही, मला ते आवडत नाही म्हणण्यापेक्षा मी हे करून पाहते, प्रयत्न करते असं म्हणावं, म्हणजे आपोआप ती गोष्ट आपण शिकतो. आणि म्हणूनच एक म्हण आहे, केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे. अर्थात फळाची इच्छा न करता कर्म करत राहायचं, मग कुठल्या ना कुठल्या रूपात परमेश्वर फळाची प्राप्ती करतो. अहो आता प्रवचन नका देऊ, त्यांना अभ्यास करायचा आहे. बर माते ती समाप्तुम अस्तु. कुंडली कावरदे हार विठ्ठल. अहो चला चला. ए मयूर खरंच सर्वांचे आई बाबा आपल्या आई बाबा सारखे असते तर कुठल्याही मुलाला टेन्शन नसतं आलंय ना. सर्व कसं आनंदात राहिलं असतंय ना. हो तुझं बरोबर आहे का, पण प्रत्येकाच्या नशिबात असं नसतं. हो ना. ताई मी तर ठरवलंय, मी आई बाबांसारखंच होणार. हो आपण त्यांचे सर्व स्वप्न पूर्ण करू हो. आणि त्यांना खूप सुखात ठेवू. ब्लॅकआउट. प्रवेश 9वा. बेडरूम मध्ये माधवी खुर्चीवर उदास मनाने बसलेली आहे. लाईट लागतो. अहो आलात तुम्ही. हो. आज मला ऑफिसमध्ये खूप त्रास झाला, पण सगळी कामं पूर्ण केली मी आणि अर्ध्या दिवसाची सुट्टी घेऊन घरी आले. बरं काहीच. तुम्हाला फोन देखील केला होता, तुम्ही उचललाच नाही. अरे मला कळलंच नाही. अहो तुम्ही जवळ असलात ना की खूप बरं वाटतं बघा मला. थांब मी डॉक्टरांना घरी बोलवतो. नका, मी बोलले डॉक्टरांशी, त्यांना खूप राग आलाय माझा. माधवी. मी त्यांचं ऐकत नाही ना म्हणून चिडले ते. हो बरोबरच आहे, मग तू आता तरी त्यांचं ऐक ना. थांब मी डॉक्टरांना बोलवतो. नाही माधवी. नाही नाही, तुम्हाला शपथ आहे माझी. अरे शपथ. आता वेळ निघून गेली हो. नाही. थांबा, तुम्ही फक्त माझ्याजवळ बसा. असतो. तुम्ही माझ्याजवळ असतात ना तेव्हा मी सर्व दुःखांपासून मुक्त असते, समाधानी असते. माधवी सांभाळ. किती छान संसार चालू आहे. हो. तुमची काळजी नाहीये मला. दोघही मुलं तुम्हाला छान जपतात, तुमचं ऐकतात देखील. अजून काय हवंय मला? माधवी अगं असं निर्वानिर्वीचं नको बोलूस. हे बघ, मी पण तुझ्याशिवाय जिवंत राहील असं वाटतं का तुला? आपण दोघांनी मिळून हा संसार थाटला, मग तो एकटा कसा हाकणार मी? तुझ्याशिवाय शक्य नाही. हा असं बोलू नका. नाही. नाही, हे बघा, जीवन मरण आपल्या हातात नाही. त्याला आपण सामोरं गेलंच पाहिजे. ठीक आहे ठीक आहे माधवी, आराम कर प्लीज. बरी होशील. आपली मुलं कुठे? आहेत. मी आराम करायला हवा होता. जाऊ दे आता. मला डॉक्टर खूप रागवले. माझ्याकडे खूप कमी वेळ आहे. नाही असं काही नाहीये. मला जगायचं. जगशील तू. मला जगायचंय. आता जगशील तू.
टेन्शन नको घेऊस. आपली आपली राहिलेली सगळी स्वप्न मला पूर्ण करायची आहे. होतील. मला मला तुम्हाला पूर्ण साथ द्यायची होती. अगं देतीच आहेस ना. पण मी येते. हो. मला ना तुमच्या खांद्यावर डोकं ठेवून आराम करायचं वाटतंय. कळतं. तुम्हाला आठवतंय हा? आपली पहिली भेट? त्यात आपल्या दोघांची झालेली तंतरलेली अवस्था. तुम्ही ते किती घाबरलेले होतात. हो ना. ते मंतरलेले दिवस मला अजूनही आठवतात. मलाही. त्या समुद्र किनारी तुम्ही माझ्या केसात माळलेल्या गजऱ्याचा वास अजूनही माझ्या नाकात दरवळतोय. तोच गजरा मी माझ्या या डायरीमध्ये जपून ठेवलाय. खरंच किती गोड आठवणी आहेत आपल्या. किती आनंदात घालवले ते दिवस आपण. हो. आणि तुला आठवतं तू एकदा तुझ्यासमोर एक आई आपल्या मुलाला स्वतःच्या हाताने जेवण बनवताना पाहिलंस आणि मला हट्टच केलास की मलाही घरचं जेवण जेवावंसं वाटतंय. तेव्हा मला स्वयंपाक येत नसताना सुद्धा मी तुला स्वयंपाक बनवून जेवण भरवलं होतं. आठवतं? तुला एवढ्या आनंदात ना मी पहिल्यांदा पाहिलं होतं का? आठवतं तुला आठवतं? माधवी, आठवतो तुला? माधवी बोल ना. माझ्याशी बोल ग. माधवी, मी डॉक्टरांना आणतो ना. शपथ जाऊ दे तुझी. मी डॉक्टरांना घेऊन येतो ग. माधवी, शपथ का घातलीस ग तू? माधवी, तू मला माधवी तू मला सोडून गेली. माधवी, मी तुझ्याशिवाय जगू नाही शकत ग. माधवी, मी तुझ्याशिवाय एकटा कसा जगू ग? नाही माधवी, नाही. माधवी, माधवी, मी पण तुझ्याकडे येतो. माधवी, माधवी, मी पण तुझ्या समोर येतो. ताई, हे ताई, तुझ्या त्या मैत्रिणीचं नाव काय ग? कोण त्या रे? अगं ती नाही का तुझ्या शेजारी बसली होती? ए, तुला काय- कुर्ती आई बघ. काय करायचंय तुला? हे हा? सांग ना. मी माझ्या अर्धी पॉकेट मध्ये देईल तुला. नाही हा मयूर. अगं नावच तू विचारलंय. चुप रे. आई बाबा लवकर आले वाटतं. हा. ताई, हम्म. दरवाजा सुद्धा चुकीने उघडा राहिला का? राहिला असेल ते. लाईट लाव तुझा. लाव रे. ए यार तू लाव ना. लाव ना मयूर. ए यार पाय दुखताय माझे. लाव तू, चल. ए मयूर, तू काहीच पण नाही ऐकत रे. लाव ना. लावतो. हा, तू लाईट लाव. मी आजोबाला उठवतो. आई, बाबा, आई, कैसे अंधार करून आई, बाबा उठा ना. ए मयूर, मयूर, हो, हे बघ ना, आई बाबा उठत नाही रे. काय झालंय यांना? आलो. हे असे शांत का झोपले? मयूर, ये ना लवकर. अगं आई उठ ना. बाबा उठा ना. अगं आई उठ ना. मयूर, डॉक्टरांना बोलव ना. अगं आई उठ ना गं आई. बाबा उठा ना. आई उठ ना गं. आई! निर्दय. आपल्याला सोडून गेले आई बाबा. नाही नाही मयूर, तू खोटं बोलतोय. आई बाबा आपल्याला सोडून नाही जाऊ शकत. अगं आई उठ ना. मला तुझे सर्व स्वप्न पूर्ण करायची नाही. अगं आई उठ ना गं. बाबा उठा ना. ताई ते बघ. आई बाबांनी आपल्या नावाचं पत्र ठेवलंय बघ तिकडे ताई. पत्र वाच ना. अरे वाच. वाचतो. प्रिय मानसी आणि मयूर, आम्ही दोघं या जगात नसलो तरी आम्ही तुम्हाला वरून बघतो आहोत. पहिल्यांदा एक काम करा. आम्ही दोघांनीही नेत्रदान केलंय.
ते नेत्रपिढीचा नंबर माझ्या डायरीमध्ये लिहिला आहे आणि डायरी टेबलवर आहे, त्यांना लगेच कळवा. त्याचबरोबर देहदान मेडिकल कॉलेजला केलेला आहे, त्यांचा पण नंबर आहे, त्यांनाही लगेच कळवा. कारण अशा वेळी काही सुचत नाही. काही गोष्टी वेळेवर झाल्या ना तरच त्याचं सार्थक होतं. मुलांनो, तुम्हाला आई थकल्यासारखी वाटत होती ना? हो. ते अगदी खरं होतं. कारण आईला कॅन्सर डिटेक्ट झाला होता आणि तो लास्ट स्टेजला होता. पण मला तिने शपथ घातली होती की मुलांना काहीही कळू द्यायचं नाही. ती मला नेहमी म्हणायची की माधव, आपलं आयुष्य सुखाने भोगलं हवं, मग मुलांना का त्यांचं आयुष्य भोगू द्यायचं नाही? त्यांच्यासाठी ना आपण सर्व तरतूद करून ठेवू असं म्हणायची. अजून एक गुपित आम्ही तुमच्यापासून लपवून ठेवलंय, आणि ते म्हणजे रविवारच का? आपल्या समोरच्या फ्लॅटमध्ये देशपांडे काका काकू राहत होते ना, त्यांचा मुलगा अमेरिकेला शिकत होता. तो इकडे आला होता तेव्हा त्याला आपण ओझरतच बघितलं होतं. पण अचानक एकदा ते सर्वजण कोणालाही न सांगता निघून गेले. आम्हाला वाटलं चला मुलाने आईबाबांना अमेरिकेला नेलं असेल म्हणून काही लक्ष दिलं नाही. पण 3 महिन्याने त्यांच्या नावाने एक पत्र आलं होतं, त्यांच्या दरवाजाला लावलं होतं. ते म्हटलं काही महत्वाचं असेल तर त्यांना कळवूया. परंतु पत्र वृद्धाश्रमातून आलेलं होतं. मला जरा आश्चर्यच वाटलं, म्हणून मी ते पत्र आईच्या संमतीने फाडून वाचलं. तर त्यात जे लिहिलं होतं ना ते वाचून आम्ही सुन्न झालो होतो. तो मुलगा देशपांडे काका काकूंना चक्क वृद्धाश्रमात ठेवून अमेरिकेला निघून गेला होता. शेवटी वृद्धाश्रमवाल्यांनी वाट बघून घरच्या पत्त्यावर हे पत्र पाठवलं होतं. जसंही आम्हाला कळलं ना तसं आम्ही थेट वृद्धाश्रमात गेलो. त्यांना तिथे भेटलो. त्यांचा मुलगा चक्क सर्व खोटे चेक, खोटा पत्ता, खोटा फोन नंबर देऊन त्यांना तिथेच टाकून निघून गेला होता. आम्ही त्या दोघांना धीर दिला, तिथलं सर्व पेमेंट केलं आणि त्यांना वचन दिलं की आमचा प्रत्येक रविवार आम्ही पूर्णपणे तुमच्यासोबतच घालू. आणि गेल्या 3 वर्षांपासून हे आम्ही करतोय. कारण आई वडील नसणाऱ्या मुलांचे काय हाल होतात ना ते आम्ही अगदी जवळून बघितलंय. आणि तुमच्यापासून आणखी एक गोष्ट लपवून ठेवली होती, ती म्हणजे आम्ही दोघंही अनाथ होतो. आम्हाला आई वडिलांचं नाव सुद्धा माहित नव्हतं. आम्ही दोघंही अनाथ आश्रमातच शिकलो. दोघांची नोकरी निमित्ताने भेट होऊन ओळख झाली आणि ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं. आणि मग आम्ही लग्न करायचं ठरवलं. तेव्हापासून आपलं पुढचं आयुष्य कसं असावं याचं नियोजन केलं. मूळचे आम्ही दोघेही कर्नाटकचे. नोकरी निमित्ताने मुंबईला आलो. कारण मुंबई हे असं शहर आहे की इथे कामाव्यतिरिक्त काहीच विचारपूस होत नाही. मी माझं आडनाव पाटील ठेवलं कारण ते महाराष्ट्रीयन नाव होतं. आणि तुम्ही आजी आजोबांचं विचारत होतात ना, हो. तेव्हा आम्ही तुम्हाला सांगितलं की ते लहानपणीच वारले आणि आम्ही पळून जाऊन लग्न केल्यामुळे आपल्याकडे नातेवाईकही येत नाही असं खोटं सांगितलं होतं. पण बाळांनो, क्षमा करा आम्हाला, कारण आम्हाला पर्यायच नव्हता. फक्त आमच्या दोघांची शेवटची एकच इच्छा आहे, तेवढी पूर्ण करा तुम्ही. ते देशपांडे काका काकूंना वृद्धाश्रमातून आपल्या घरी आणून तुम्ही त्यांना आई बाबांचा मान द्या. आई बाबा का लपून ठेवलं? आम्हाला पोरकं केलं तुम्ही. नाही अगं पोरकं नाही केलं आपल्याला. ते जाताना सुद्धा ते आपल्याला आई बाबा देऊन गेले. त्यांचा त्याग महान आहे ताई.
आपण त्यांनी सांगितल्याप्रमाणे काका काकूंना घरी घेऊन येऊ, त्यांची इच्छा पूर्ण करूया ताई. अगं, असे आई बाबा मिळणं सुद्धा भाग्य लागतं. स्वतःचा विचार तर सर्वच जण करतात, पण दुसऱ्यांचा सुद्धा विचार करतात ते महान असतात. हो, आपले आई बाबा महानच होते. त्यांचं सर्व स्वप्न पूर्ण करू आपण. तू पहिले नेत्रदान पिढीला आणि मेडिकल कॉलेजला फोन कर. होत आहे. मी बाकी तयारी करते. आई बाबांचं सर्व स्वप्न पूर्ण करायची आपल्याला. ब्लॅकआउट. लाईट लागतो. हॉलमध्ये माधव माधवीच्या फोटोला हार असतो. प्रवेश 10वा. अरे अरे किती छान घर आहे रे तुमचं. माधवीने किती छान सजवून ठेवलंय. या काका काकू आत या, आत बसा. हो हो. अरे असं का लावलं रे? हे काय लावलं तू? जिवंतपणी आईबाबांच्या फोटोला हार लावत नाही, समजत नाही का तुम्हाला? काढा ते पहिले हार. काढता ना काका. आई बाबा आता या जगात नाहीये काका. काय? अरे अरे हे शक्य नाही. अरे मागच्या रविवारीच तर येऊन गेले ते आमच्याकडे. तसे ते प्रत्येक रविवारी दिवसभर आमच्या सोबत राहायचे. आम्ही सोबत जेवण करायचो, गप्पा मारायचो, अरे पत्ते खेळायचो. अरे माधवी सर्वांसाठी जेवण आणायची. अरे एवढी सवय झाली होती की कधी एकदा शनिवार जातो आणि रविवार येतो असं व्हायचं आम्हाला. हो हो मानसी, किती सुंदर जेवण बनवायची माधवी. तुमच्याबद्दल विचारलं की सांगायची एकदम मजेत आहे मुलं. तिला मी म्हणाली एकदा घेऊन ये ना ग त्यांना भेटायला, खूप भेटावंसं वाटतं त्यांना. तर म्हणाली पुढच्या वेळेस नक्की आणेल. आणि माधवी अशी भेट घडवून आणलीस काय मुलांची? अशा पद्धतीने आम्हाला खूप काही देऊन गेलीस ग तू. पण आम्हीच अभागे ग. आमच्याजवळ सर्व काही असूनही आम्ही काहीही देऊ शकलो नाही. ज्या आमच्या मुलाला दिलं त्यानेच आम्हाला दोघांना जगामध्ये एकटं पाडलं. आम्हाला नाही जमलं ग तुमच्यासारखं घडवणं. पण आज आम्हाला कळलं, वेळ निघून गेलीये. आम्हाला निरोप द्यायचा तर स्वतःच निरोप घेऊन निघून गेली. शांत हो ग, शांत हो. अगं तिने असं रडताना पाहिलं तर तिच्या आत्म्याला दुःख होईल ग. माधव माधवीनी एवढं केलं की आज मला काही शब्द सुद्धा सांगता येत नाही आणि ते मांडता सुद्धा येत नाही ग. मला स्वप्नात पण वाटलं नाही ग असं काही होईल. अगं माझं चुकलं ग, माझं चुकलं. मी फक्त घरी पैसा देत राहिलो, कमवत राहिलो. अगं दुसऱ्यांना कधी मदतच केली नाही, कधी दुसऱ्यांचा विचारच केला नाही. अगं स्वतःचा स्वार्थ जपत जगत राहिलो ग, जगत राहिलो. मग माझा मुलगा तसा वागला तर त्यात त्याची काय चूक? म्हणतात ना पेराल तसं. अगं आता पश्चाताप करण्याखेरीज आपल्या जवळ काय आहे, काय आहे पश्चाताप केली? नाही काका, तुम्ही स्वतःला का दोष देताय? त्यालाही कधीतरी पश्चाताप होईलच आणि तो सुद्धा तुम्हाला भेटायला येईल. काका, बाबांनी पत्रात सगळं लिहून ठेवलंय. आम्हाला सर्व माहिती आहे काका. पण ते आता सगळं विसरून जायचं. अहो बाबांनी सांगितल्याप्रमाणे आजपासून तुम्ही आमचे आई बाबा.
आणि आम्ही तुमचे 2 लहान मुलं. मग आम्हाला द्याल ना अधिकार तुम्हाला आई बाबा म्हणायचा? हो बाळा, अरे आम्हाला तर एकच मुलगा होता, पण मला तुमच्यासारख्या 2 मुलांचा बाबा व्हायचं भाग्य लाभलंय. अरे धन्य आहात माधव, माधवी, धन्य आहात. अरे जाताना सुद्धा खूप काही देऊन गेला तुम्ही, जाताना सुद्धा. पण तुमचं स्वप्न मी नक्की पूर्ण करणार, नक्की पूर्ण करणार. मानसी, ए मानसी, ये ना बेटा, ये माझ्याजवळ. मला मुलगी नव्हती ना, आता देवाने मला मुलगी पण दिली आणि मुलगा पण दिला. पण ती नेहमी म्हणायची, काकू जे विधी लिखित आहे ना ते होणारच. आपण फक्त आपलं कर्तव्य करत राहायचं आणि दुसऱ्यांच्या आनंदात आपलं सुख मानायचं आणि सगळं दुःख विसरून जायचं. आज मला समजलं की एवढं मोठं सुख ती आम्हाला देऊन गेली. काका, काकू, नाही नाही, आई बाबा, अहो त्यांनी आम्हाला पोरकं नाही ठेवलं. जाताना सुद्धा सर्व नियोजन करून ठेवले. नेत्रदान, देहदान या गोष्टी कधी केल्या आम्हाला कळू सुद्धा नाही दिलं त्यांनी. आईच्या आजारपणाचं शेवटपर्यंत कळू नाही दिलं. आम्ही दुखी होऊ म्हणून दोघेही हसत हसत सहन करत होते. कधी चेहऱ्यावर सुद्धा येऊ नाही दिलं त्यांनी. किती नियोजन होतं त्यांचं. आणि जाताना आमच्या सुखासाठी आई बाबा सुद्धा देऊन गेले. अरे मुलांनो, अरे रडू नका, रडू नका. माधव माधवीनी समाजापुढे आदर्श ठेवला. प्रेम म्हणजे काय फक्त कादंबरी सारखं नसावं, ज्यात फक्त नायक आणि नायिकाच असतात. अरे प्रेम असावं तर असं, प्रेम असावं तर असं जे समाजातल्या सर्व कुटुंबासाठी आदर्श राहील. हो आई बाबा, आम्ही सुद्धा आमच्या आईबाबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवू आणि नक्की तसंच वागू. आम्हाला आशीर्वाद द्या. आमच्या अभिवाचनाबद्दल आणि संस्थेविषयी 2 शब्द बोलतील अशी मी त्यांना विनंती करतो. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर दुर्गा माता संस्थेचे संस्थापक शैलेश ढगे सर, आज आपल्यासाठी अभिवाचन घेऊन आलेले सर्व अभिवाचक टीम आणि सर्व उपस्थित ज्येष्ठ मंडळी, सर्वांना माझा नमस्कार आणि गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. म्हणतात ना, गुरूंसाठी काहीतरी करावं आणि सर्वात महत्त्वाचा गुरु म्हणजे आपले आईवडील असतात. आणि आम्ही आमच्या आईवडिलांनाच मान देतो, त्यांची इच्छा पूर्ण करतो. आज शारदा बौद्धिक संस्थेने जे अभिवाचन ठेवलेलं आहे ते आमच्या मातोश्री शारदाताई गायकवाड, त्या आता नाही आहेत, पण त्यांची खूप इच्छा होती अभिवाचन एकदा तरी संस्थेमार्फत व्हावं आणि अभिवाचनासाठी आम्हाला संधी दिली. त्याबद्दल दुर्गा माता संस्थेचे ट्रस्टचे खूप खूप धन्यवाद. संस्थेबद्दल थोडक्यातच सांगते. संस्था ही गेली 14 वर्षापासून कार्यरत आहे. माझी आई शारदा गायकवाड हिने ही संस्था उभी केली. संस्था उभी केल्यानंतर संस्थेमध्ये सामाजिक, शैक्षणिक अशा स्तरांवर कार्य करायचं ठरवलेलं होतं. हळूहळू राज्यस्तरीयवर पण ते काम केलं. साहित्यिक क्षेत्रामध्ये तिलाही खूप आवड होती. तिचे 4-5 पुस्तकं, काव्यसंग्रह प्रकाशित झालेले आहे. त्यामुळे तिने साहित्य क्षेत्रामध्ये सुद्धा संस्थेला पुढे नेण्याची
जबाबदारी उचलली होती. महिलांसाठी महिला दिनाला मोठं साहित्य संमेलन ती दरवर्षी भरवत होती. लासलगावच्या अनाथ आश्रमामध्ये ती गेल्यानंतर बऱ्याच वेळा आम्ही अन्नदान, काही वस्तू वाटप, कधी आर्थिक मदत केली आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये म्हटलं तर दरवर्षी 10-12 महिला, कर्तृत्ववान महिला, ज्या समाजात काहीतरी चांगलं काम करतात, काहीतरी आपल्यापेक्षा वेगळं काम करतात, अशा महिलांना शारदाई पुरस्कार सध्या आम्ही देत आहोत. आई गेल्यापासून आम्ही त्या पुरस्काराला शारदाई नाव दिलं. जोपर्यंत ती होती तेपर्यंत तिने तिच्या आईचं नाव दिलं होतं. यमुनाई म्हणून तिने ते पुरस्कार चालू केले होते. आता आम्ही ते शारदाई म्हणून चालू केले आहेत. तिचा वारसा असाच पुढे चालवायचा एवढंच काम करत आहे. मी असो नसो ते त्यांची जबाबदारी खूप छान पार पडत आहे. ती नाही आहे असं त्यांनी कधी भासू दिलं नाही आहे. तिची सर्व जबाबदारी ते पूर्ण करतात आणि मला सुद्धा ते खूप छान मुलांमध्ये देखील उतरते. जोपर्यंत तुम्ही स्वार्थाने जगत राहणार, मुलं तुमचंच अनुकरण करणार, तेही स्वार्थीच राहणार. मग नंतर आपण म्हातारपणी पश्चाताप करणार की मुलांनी आमच्यासाठी काही केलं नाही, पण आपणच त्यांना स्वार्थ शिकवलेला असतो. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांसाठी जगण्यासाठी देखील काही मुलांना शिकवण्यासाठी जगायचं नाही आणि कुठेतरी आईचे गुण आमच्यात उतरले, आमचे गुण आमच्या मुलांमध्ये आहेच, थोडं काहीतरी समाजासाठी करायचं. वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही हे करत असतो. पण करत असताना काय होतं, नेहमी आपल्याला स्वपदर खर्चच करून करायला लागतं. कारण जेव्हा तुम्ही समाजासाठी काही करतात तेव्हा तुम्हाला स्वतःसाठी स्वतःच्या खिशातूनच करायला लागतं. तेव्हाच जेव्हा तुम्ही स्वतःच्या खिशातून करताल तेव्हाच दुसरे तुम्हाला देतात. आणि सांगण्यासाठी आनंद वाटतो की आता आम्ही वर्धापन दिनानिमित्त जो कार्यक्रम केला होता, इतका सुंदर प्रतिसाद आम्हाला मिळाला की स्वतःहून आम्हाला आर्थिक मदत मिळाली आणि स्वतःहून त्या पैशांमधून आमचा तो कार्यक्रम छान पार पडला. आम्ही बऱ्याच महिलांना आत्ताही पुरस्कार दिला. आता पाड्यावर जाण्याचा आमचा ध्यास आहे की जेणेकरून पाड्यापर्यंत आदिवासी भागामध्ये जाऊन त्यांना काय गरजेच्या वस्तू आहे ते बघायचं, त्यांना त्यांच्या गरजा पुरवायच्या. अंधशाळेत आम्ही दरवर्षी जात असतो. दरवर्षी लुई ब्रेल जयंतीनिमित्त अंधशाळेमध्ये अंध मुलांना वस्तू नुसत्या देत नाही, काही आम्ही स्पर्धा घेतो आणि त्यांना ज्या वस्तू उपयोगाच्या आहे स्पर्धे माध्यमातून आम्ही त्या वस्तू त्यांना बक्षीस स्वरूपात देतो. म्हणजे त्यांची गरजही भागते आणि कुठेतरी फुकट मिळालं नाही ही भावना त्यांच्यामध्ये निर्माण होते. आणि इथून पुढे वेगळं काही करण्याचा फक्त मानस आहे. तुमचे सर्वांची साथ लाभो, आमचे सर्व टीमचे साथ आहेच, अशीच याच्या पुढेही राहो. दुर्गा माता ट्रस्टचे खूप खूप धन्यवाद. त्यांनी 2 शब्द बोलण्याचा, आमचं अभिवाचन करण्याचा आम्हाला संधी दिली. धन्यवाद. डाळे सरांनी पण यावी. माधव ज्यांनी बाबा म्हणून केलेला आहे, महेंद्र चौधरी, त्यांनी असं छान विशिष्ट प्रकारे बाबा उभा केला आणि तो सगळ्यांच्या मनात उभा राहिला असेल मला नक्की वाटतं. तर महेंद्र चौधरींना मी विनंती करतो की त्यांनी सत्कार स्वीकारावा. माधवी कल्पना सोनार यांना मी निमंत्रित करतो. त्यांचाही सत्कार जयश्रीताई शैलेश भाऊ डाळेसर यांनी करावा असं मी विनंती करतो. कल्पना सोनार या आमच्या खास अभिनेत्री आहेत, प्रत्येक ठिकाणी या आम्हाला सपोर्ट पण करतात. मयूर ओम जाधव या ठिकाणी आहेत, त्यांचाही सत्कार करावा. मानसी मुलगी शिवानी कौशल आपल्या जेल रोडमध्ये इथेच राहते आपल्या जवळची, तिने पण छान काम केलेलं आहे. तिचाही सत्कार शैलेश भाऊ करतील.
देशपांडे काकू, रचना चिंतावार, तिचाही सत्कार या ठिकाणी शैले भाऊच्या हस्ते होत आहे. आणि देशपांडे काका म्हणून मी रोल केलेला आहे. मी स्वतः राजेंद्र चिंतावार. मला अत्याधिक आनंद होतो की शैलेश भाऊच्या हस्ते आज मला सत्कार मिळतो. भूषण भावदार आमचे संगीतकार आणि दिग्दर्शक यांनी सुद्धा स्टेजवर यायचे. सुंदर असं दिग्दर्शन बऱ्याच नाटकामध्ये, एकांकिकेमध्ये आणि आता नवीन जे कर्ण म्हणून येत आहे नाटक, त्याचं सुद्धा हे दिग्दर्शन आणि संगीत करताय, जे पूर्ण भारतात सुरू आहे. महत्वाचं म्हणजे